नमस्कार मंडळी, कसे आहात? नक्कीच छान असणार आणि असायलाही हवं. आज ना मी तुमच्याबरोबर 2 कुर्त्या शेअर करत आहे. व्ही नेक पॅटर्न असलेल्या कुर्त्या. ह्या कुर्त्या दिसायला खूप सुंदर आणि सोबर दिसतात. बनवायलाही खूप इझी आहेत. जर आपण कॉन्ट्रास्ट कलर वापरले तर अजूनच सुंदर दिसतात. चला बघूया आपण या कुर्त्या कशा तयार झाल्यात त्या. इथे मी कुर्तीसाठी सॅटिनचे फॅब्रिक वापरलेले आहे. थोडे शायनी मटेरियल आहे हे. लायनिंगसाठी कॉटनचे लायनिंग वापरलेले आहे. नेकसाठी माझ्याकडे साडीचे काठ होते, तेच वापरून मी नेक तयार केलं. स्लीव्सला 1/2 इंचाच्या स्ट्रिप्स तयार करून घेतल्या कॉन्ट्रास्ट कलरमध्ये आणि त्या लावलेल्या आहेत. बॉटमला पण सेम तशाच स्ट्रिप्स लावलेल्या आहेत. शोल्डर 7 इंच, मुंडा उंची 7 इंच, चेस्ट 9.5, 1.5 इंच शिलाई मार्जिन. गळ्याची रुंदी 4 इंच, इथे आपण 1 इंच जास्त घेणार आहोत. बॅक साईडची 3 इंच आणि फ्रंट साईडची 4 इंच. गळ्याची उंची 9 इंच, 1/2 इंच. क्रॉस लाईन. साडीच्या काठाचे 2 तुकडे घेतलेले आहेत मी इथे. 11 इंच उंची आणि रुंदी 4 इंच. दोन्ही पीस सेम आहेत. त्यांना मी पेस्टिंग पेपरवरती प्रेस करून चिकटवून घेतले. मधोमध फोल्ड करून ठेवले. नेकलाईनला सरळ बाजू एकमेकांवरती ठेवून स्टिच करून घेतलं. नेकलाईनच्या सेंटरच्या थोडंसं खालपर्यंत शिलाई मारून तिकडे मार्क करून घेतलं. दुसऱ्या बाजूलाही तशी स्ट्रिप लावून घेतली. नेकच्या सेंटरला क्रॉसमध्ये कट दिले. स्ट्रिप्स आतमध्ये वळवून कापड आतमध्ये सरकवून घेतले. वरून दाब शिलाई मारली. चला आता दुसरी कुर्ती बघूया. इथे पण सॅटिनचेच फॅब्रिक आहे आणि कॉटनचे लायनिंग वापरलेले आहे. ह्याचे स्लीव्स शॉर्ट आहेत, 4.5 इंच आणि पुढे गोल्डन ट्रायंगल लेस लावलेली आहे. बॅक साईडचा नेक छोटा आहे, 3 इंचाचा आणि त्याला की होल शेप दिलेला आहे आणि हुक लावलेले. शोल्डर 7 इंच, मुंडा उंची पण 7 इंच, चेस्ट राऊंड 9.5, 1.5 इंच शिलाई मार्जिन. नेक रुंदी 3 इंच,
गळा उंची 7.5 इंच. बॉक्स तयार करून घेतला. इथे स्ट्रेट लाईन न मळता थोडासा मी कर्व शेप दिलेला आहे. इथे पेस्टिंग पेपर घेतलाय. 2.5 इंच रुंदी, 25 इंच उंची. एका कपड्यावर ह्याला प्रेस करून चिकटवून घेतले. तुम्ही इथे कॉन्ट्रास्ट कलरचा कपडा वापरू शकता. मी इथे सेम कलरचा घेतलाय. सेम अशीच अजून एक स्ट्रीप तयार करून घेतली. त्याच्या सगळ्या बाजू एकमेकांवरती ठेवून स्टिच करून घेतली. स्टिच करताना मध्ये मी ट्रायंगल गोल्डन कलरची लेस वापरली आहे. तयार केलेली स्ट्रीप नेकलाईनला लावून घेते. नेकच्या सेंटरपासून 2 इंच खाली ठेवून ही स्ट्रीप कट करून घेतली. दुसऱ्या साईडची नेकलाईन पण अशीच तयार करायची आहे. दुसऱ्या बाजूने जेव्हा आपण स्टिच करत असतो तेव्हा इथे छोट्या छोट्या 2-3 प्लीट्स घ्याव्या लागतात.